विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीला जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून या सुंदरशा नगरीमध्ये ही सुंदरशी धम्मपरिषद आयोजित करणारे आमचे सर्वांचे आदर्श पूजनीय भिक्खू उपगुप्तजी महास्तवीर यांना तिवार अभिवादन। माझी सर्व सब्रह्मचारी भिक्षू यांच्या प्रती मांगल्याची कामना। एक विनम्र छोटेसे आमचे सब्रह्मचारी भिक्खू पय्यावंशीजी यांच्या प्रतीही मांगल्याची कामना करून या धम्म परिषदेच्या दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रासाठी माझ्याकडे हे माईक आलेलं आहे। तुमच्यामध्ये आणि त्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या गाण्यांच्या प्रबोधनाच्या कार्यक्रमामध्ये आता मी असा अडथळा म्हणून थांबलो आहे, ज्याला आपल्या महाराष्ट्राचा हा खूप मोठा रोग आहे। पूर्वी आपल्या म्हणायचे, आपल्या एक म्हण होती ना, अमुक अमुक लोकांच्या घरी गाणी आणि कुठंतरी काहीतरी अशी एक म्हण असायची। तो आपल्या रक्तामधला गुण आहे गाण्याचा आणि तो असलाही पाहिजे, नाही असं नाही, परंतु काळाच्या ओघामध्ये सधम्माची प्रीती, सधम्माचा प्रमोद आपल्या हृदयामध्ये स्थापित करता आला पाहिजे। भगवान गौतम बुद्धांच्या काळामधली लोक रात्रंदिवस निरंतरतेने धम्मदेशनेमध्ये सहभागी व्हायचे। रात्रंदिवस काही गरीब मध्यमवर्गीय आणि काही बहुतांश रूपाने श्रीमंत लोक सुद्धा बुद्धांकडे यायचे। कधी कधी थंडीच्या दिवसामध्ये त्या घरच्या बाया त्या फाटक्या शॉली वगैरे घेऊन यायच्या, दिवसभर बसून शॉल पांघरून प्रवचन ऐकायच्या आणि ती घरी गेल्यास संध्याकाळच्या वेळेला त्यांचे नवरे ती शॉल घेऊन यायचे आणि रात्रभर बसून प्रवचन ऐकायचे। अरहंताचा तो प्रदेश, अरहंताचा तो काळ असतो, आपल्या धम्मराजा सम्यक संबुद्धांचा तो काळ असतो। त्यामुळे त्या काळची लोकही तेवढीच पवित्र असतात, सधम्माच्या मार्गाने चालणारी असतात, कारण त्यांच्या हृदयामध्ये धम्माची गोडी, जीव की प्राण, जीवापेक्षाही सधम्माला प्रिय मानणारी त्या काळची लोक असायची। आणि म्हणून ते रात्र असो की दिवस असो, सधम्म सेवेमध्ये त्या काळची लोक प्रतिष्ठापित व्हायची। बघा, आपल्या नगरीमध्ये रॅली किती मोठी असते कालची, 1 किलोमीटरपेक्षा मोठी असेल रॅली, प्रचंड लोक असतील, 10, 20, 30, 50 हजार पेक्षा जास्त। पण तेच बाब धम्मदेशनं ऐकायला म्हटलं की लोकांना ते नको नकोसं वाटतं, कंटाळा येत असतो। तो कशामुळे येत असतो? शास्त्रांनी अनेक प्रकारची त्यांची कारणं सांगितलेली आहेत। भगवंताला प्रश्न केला की भगवान, जगातली ही लोक मानव जन्म प्राप्त झाल्यानंतरही धम्माला योग्य प्रकारे का जाणू शकत नाहीत भगवान, असा प्रश्न केला धम्मराजांना। तेव्हा भगवान बुद्धांनी आनंदाला समजून सांगितलं, कारण आनंदानेच तो प्रश्न केला की जगातली लोक सधम्माला का समजू शकत नाहीत भगवान। भगवान म्हणाले, आनंदा, असंख्य कल्पोकल्पांपासून, कल्प एवढा मोठा असतो, एकच कल्प, लांबी रुंदी खोली 7 ते 8 किलोमीटरचा गोदाम, लांबी रुंदी खोली गोदाम बांधायचा, तो सरसू मोहऱ्याने परिपूर्ण भरायचा
आणि एक मोहरी बाहेर काढायची 100 वर्षाला. आता 8 किलोमीटरचा गोदाम कधी संपेल? तेव्हा एक कल्प संपतो. कल्पोकल्पांपासून एखादा प्राणी दुर्गतीमध्ये प्राप्त असतो आणि दुर्गतीनंतर त्याला मनुष्य जन्म प्राप्त असतो. आणि मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर कोणतरी जन्मोजन्माच्या पुण्याने आणि म्हणून त्याला धम्म ऐकण्यामध्ये त्याचं मनच लागत नाही, कारण त्याच्या स्वभावामध्ये ते बसत नाही. धम्म संस्कारात त्याच्या ते बसत नाही. तो प्रमादी असतो, तो आळशी असतो, तो बेसावध असतो आणि तो इकडे तिकडे आपला वेळ घालवत असतो. त्याला तिकडचे लोकच प्रिय वाटतात. सधम्म सेवेत तो येऊ शकत नाही, कारण तो असंख्य जन्मोजन्मांपासून इतर प्राण्यांच्या, सत्वांच्या, जीवांच्या, प्रेतांच्या, नारकीय जीवांना तो प्राप्त झालेला असतो. म्हणून त्याच्याकडून आलेले काही प्राणी सधम्माकडे आपलं मन टाकत नाहीत आणि कधी धम्म ऐकला तर तो धम्म त्यांना समजत नाही. शास्त्रांनी भंते आनंदाला हे उत्तर दिलं. पुन्हा म्हणाले, जो पूर्व जन्मामध्ये दुःशील असतो, मद्यपान प्राशन करणारा असतो, मनोरंजनामध्ये आपलं मन व्यतीत करणारा असतो आणि त्याला एखादा कल्याण मित्र जरी भेटला, सधम्म सांगणारा जरी भेटला, तरी त्याचं मन सधम्माकडे वळत नाही आणि वळालं तर त्याला सधम्म कळत नाही. शास्त्राने पुन्हा सांगितलं, पूर्व जन्मामध्ये एखाद्याला मनुष्य जन्म जरी प्राप्त झाला तरीही त्याच्याकडे पुण्यकर्मांचा संचय कमी असतो. पुण्यकर्म असावे लागतात. आणि पुण्यकर्माचा संचय कमी का असतो? कारण तो जन्मोजन्मामध्ये तो मिथ्या दृष्टीचा असतो. अष्टांग मार्गामध्ये पहिलीच आहे सम्यक दृष्टी. त्या सम्यक दृष्टीचा व्याख्या हे दुःख आहे, हे दुःखाला कारण आहे, दुःख निवारणाचा मार्ग आहे आणि त्याच्यावरचा उपाय आहे, हे तो जाणू शकत नाही. मिथ्या दृष्टीत पडणारी माणसे खा प्या मौज करा आणि मरा, इहलोक नाही परलोक नाही, पुण्यकर्मांचं चांगलं फळ नाही, दुष्कर्मांचं वाईट फळ नाही, अशा मिथ्या दृष्टीमध्ये पडल्यामुळे त्याला सधम्माकडे त्याचा मानस इकडे येत नाही आणि आलं तर त्याला सधम्म तो समजू शकत नाही. पुन्हा बुद्ध म्हणाले, पूर्व पुण्यकर्मांचा संग्रह जेवढा जास्त असतो तेवढा माणूस पुण्यकर्म करण्याकडे आकर्षिला जातो. हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. पूर्व जन्मामध्ये ज्या व्यक्तीकडे पुण्यकर्मांचा संग्रह जास्त असतो तो मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर तो धम्माकडे आकर्षिला जातो. आणि कल्याण मित्र जर भेटला, सत्संगती जर त्याला लोक भेटले, तर तो धम्मामध्ये प्रगती करत आपले मनुष्य जन्म तो सार्थकी लावतो आणि अनेक लोकांच्या कल्याणामध्ये सहभागी होतो. यासाठी मनुष्याने पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न करावा आणि योग्य कल्याण मित्रांची संगती करावी आणि मिथ्या दृष्टीपासून दूर राहावे. मिथ्या दृष्टीपासून दूर राहिल्यामुळे अज्ञानी आणि मूर्ख लोकांची संगती होणार नाही. आताच एका भंत्यांनी म्हटल्याप्रमाणे असैव नाच बाळान पंडितानंच सेवन. अलीकडच्या काळामध्ये भिक्षू आता गाणी म्हणू लागले आणि गायक जास्त प्रबोधन करू लागले. उलट झाले आता आजकाल. धम्मराजा म्हणाले, भिक्षूंनो, मी सम्यक संबुद्ध झालो,
4 असंख्य 1,00,000 कल्पाच्या पुण्य पारमितेच्या बलाने सम्यक संबुद्ध झालो म्हणजे या संपूर्ण चक्रवालाचं हजारो 10,000 चक्रवालांचं प्रत्येक सत्वांचं प्राण्यांचा जीवांची त्यांच्या चित्ताचा भाव ओळखण्याचं सामर्थ्य मला प्राप्त झालं. समुद्रापासून सूर्य चंद्र ताऱ्यापर्यंत मला ज्ञान प्राप्त झालं. पण भिक्खूंनो, मी सधम्माची देशना तुम्हाला अत्यल्प देत आहे, खूप अत्यल्प देत आहे. या विश्वातल्या प्रत्येक सूक्ष्म अति सूक्ष्म गोष्टींचं मला ज्ञान प्राप्त झालं, परंतु जगाला मी कोणत्याच भ्रमामध्ये ठेवत नाही. हे दुःख आहे, हे दुःखाचं कारण आहे, हा दुःखाचा निरोध आहे आणि निरोधाचा मार्ग आहे. या 4 गोष्टीच जगाला मी शिकवतो. जंगलामध्ये धम्मराजा बसले असताना त्यांनी जंगलातल्या वाळलेली पानं हातात घेतली आणि भगवान म्हणाले, भिक्खूंनो, या जंगलामध्ये वाळलेल्या झाडांची पानं जास्त आहेत का माझ्या हातातली पानं जास्त आहेत? भगवान, तुमच्या हातातली पानं अत्यल्प आहेत, त्यांची गणना होणे नाही या जंगलातल्या पानांशी. होय भिक्षूंनो, याचप्रमाणे तथागतांना या साऱ्या विश्वातल्या प्रत्येक सूक्ष्म अतिसूक्ष्म गोष्टीचं ज्ञान प्राप्त झालं आहे, परंतु मी माझ्या शिष्यांना उपासक उपासिका भिक्खू आणि भिक्खुनी या धम्माच्या 4 रथांना अगदी कामाच्या गोष्टी सांगत आहे. हा जन्म आहे, ह्या जन्माला येण्याची कारण आहेत, या जन्माला बाहेर पडण्याचा हा उपाय आहे आणि उपायाचा हा मार्ग आहे. एवढ्याच गोष्टीमध्ये तुम्हाला मी सीमित ठेवलेला आहे. खालून आता काय काय लोक ओरडू लागले, भंतेची गाणं म्हणा म्हणून. सवय लागली तुम्हाला आता भंतेच्याकडून गाणं ऐकायची, प्रबोधनाकडून. आता गायकाला तुम्ही प्रवचन द्यायला लावा तुम्ही आता ह्याच्यानंतर. अवघड झालंय. धम्म विनय क्रमशः कमी कमी होत चाललेला आहे मनुष्य मात्रांच्या जीवनामध्ये. जी गोष्ट करायची तीच गोष्ट करायची आहे. धम्मराजाला कधी हसायला वेळ नव्हता आणि हसवायला कधी वेळ नव्हता. धम्मराजा म्हणाले, तुमच्या डोक्यावर आणि वस्त्रांना जर आग लागली, तुमच्या डोक्याला, तुमच्या केसांना आणि तुमच्या वस्त्रांना जर आग लागली आणि समोर सधम्माचं ज्ञान कोणी सांगत असेल, जन्म मरण्याच्या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणी सांगत असेल, तर त्या प्रज्ञावंत कुलपुत्राने त्या आपल्या आगीकडे, डोक्यांच्या अग्नीकडे उपेक्षा करा, आपल्या वस्त्रांना लागलेल्या अग्नीकडे उपेक्षा करा. सधम्माचा एक आणि एक शब्द एकाग्रपणे आनापान सती करताना स्मृती आणि संप्रजानामध्ये राहून संवेदनेना जाणत जाणत विपश्यना करत करत ते शब्द अंतकरणावर कोरा. त्या आगीमुळे कदाचित एक जन्म तुम्हाला मरण प्राप्त होईल. त्या मरणाची काळजी करू नका. तुमचे जन्मोन जन्मांचे दुःख चक्र, जन्मोजन्मांचे भवचक्र तुमचे नष्ट होतील. धम्मराजांच्या काळातली लोक एवढे शांत बसायचे. कुणाला जर खोकलाच लागला तरी सुद्धा दुसरी बाई, हळू ग, माझे धम्म पिता जन्म मरण्याच्या बाहेर पडण्याचा मार्ग मला दाखवत आहेत, तुला मी विनंती करते थोडं हळूच. भंतेंनी सांगितल्याप्रमाणे त्या अजात शत्रूने आपल्या बापाची, धर्ममय बापाची हत्या केली. त्याचं मन कोठेच लागणार. सुंदर चंद्राची रात्र आहे, सुंदर चंद्र निघालेला आहे आणि त्या चंद्राच्या शांततेमध्ये त्याला अतीव यातना होत आहेत. तो अनेक आपल्या शिष्यांना म्हणतोय, सेनापतींना, सैनिकांना, अरे ही रात्र मला खाऊन टाकायला उठली आहे रे. एवढी सुंदर शांत रात्र असूनही मी शांत बसू शकत नाही. मला कुठेतरी घेऊन जा कुण्या धर्मगुरूंकडे. अनेक धर्मगुरूंची नावं सांगितली. बाजूला जीवक बसलेला आहे. तो जीवक शांत बसलेला आहे. तर अजातशत्रू म्हणतो, जीवक
तू का रे माझं चांगलं सुयश चिंतत नाहीस का? तू तरी सांग. राजन, मी तुम्हाला काय सांगू, या राजगिरी नगरीमध्येच धम्मराजा अगदी बाजूला एका डोंगरावर शांततेमध्ये बसलेले आहेत आणि 1250 भिक्षू संघ त्यांच्या सोबत आहे. सध्या ते ध्याना अवस्थेमध्ये आहेत. भिक्षू संघासोबत बसले असताना तुमची इच्छा असेल तर तुम्ही जा आणि त्यांचा लाभ, त्यांच्या धम्मदेशनेचा लाभ घ्या. त्याच संध्याकाळी हत्तीवर बसून राजा अजातशत्रू निघाला. जिथपर्यंत हत्तीनं जाता येईल तिथपर्यंत गेला आणि त्यानंतर तो चालत चालत गेला. तो घाबरला. एवढी शांतता आहे. 1250 भिक्खू संघाचा मोठा संघ अगदी एवढ्या जवळ आहे म्हणतोस. अरे जीवक, मला फसवतोस काय रे? मला वध करणार आहेस का? राजे लोक भयभीत असतात, कारण ते इतरांची हत्या करणारी असतात. म्हणून त्याचा स्वतःवर सुद्धा विश्वास नसतो की माझी कोणी हत्या करेल. जीवक म्हणतो, आता लगेच आपल्या अगदी क्षणभर चला. राजन, तिथे धम्मराजा 1250 भिक्खू संघासोबत बसले आहेत. असं म्हटल्याबरोबर अजात शत्रूने तलवार बाहेर काढली. तू मला फसवतोस, असं होऊ शकत नाही. मी कितीतरी वेळ चालत आहे आणि कोणाचा खोकलण्याचा, कुणाचा जांभळी देण्याचा, कुणा डकार देण्याचा, कुणाचा बोलण्याचा एकही शब्द मला ऐकावयास येत नाही. होय राजन, ते माझे धम्मपिता धम्मराजा शास्ता आहेत. ते शांततेचं जीवन जगू इच्छितात आणि त्यांच्या अनुयायांना शांततेची शिकवण देतात. ती सुद्धा शिकवण आपल्याला अनुसरायची असेल, 4 आर्य सत्यांना जाणून घ्यायचं आपल्याला असेल तर आपल्यामध्ये चंचलता हा विषय असता कामा नये. चंचलता जिथे आहे तिथे धम्म कसं राहणार आहे? धम्म तिथे असू शकत नाही. म्हणून सधम्म तलवारीच्या धारेवरून चालण्यासारखं आहे धम्म ऐकणे. म्हणजे सबदानं धम्मदानं जिनाती. जो धम्माचं दान करतो तो अमृताचं दान करतो. अमृताचं दान महाकल्याणकारी दान असत. जन्मोजन्मापर्यंत अमृत मिळणार असतं, कारण त्याचे भवचक्र, दुःख चक्र, संसार चक्र, माणसांच्या अंतरंगातली राग द्वेष मोह कमी करण्याचं ते शस्त्र आहे. म्हणून धम्म सबदानं धम्मदानं जिनाती. या विश्वात त्या धम्मदानाला कोणतीच तोड नाही. अनाथ पिंडकाने 54 कोटी अंथरले. 54 कोटींचं महाविहार जेतवान बांधून दिलं, पण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ सधम्माची एक गाथा श्रेष्ठ आहे असे धम्मराजा भगवान सम्यक संबुद्ध म्हणतात. बघा, एखाद्याने ही सारी पृथ्वी भरून जरी दान दिलं, हजारो वर्ष जरी दान दिलं, ब्रह्मलोकापर्यंत जरी दान दिलं, तरी त्याच्या नंतर त्या दानाच्या अनुमोदन पर 2 गोष्टी धम्माच्या गाथा जरी म्हटल्या तरी सुद्धा त्या दानापेक्षा श्रेष्ठ असतात. म्हणून सबदानं धम्मदानं जिनाती म्हटलेलं आहे. अनाथ पिंडकाने धम्म ऐकून तो श्रद्धावान बनला ना. त्याने जर धम्मच ऐकला नसता तर तो कशा श्रद्धावान बनला असता? भंते सारीपुत्राची गोष्ट, भंते सारीपुत्रांबद्दल असं म्हटलेलं आहे, एक कल्प निरंतरतेने पाऊस जरी पडला संपूर्ण पृथ्वी तलावर, किती? एक कल्प किती मोठा असतो? लांबी, रुंदी, खोली एक गोदाम बांधा 8 किलोमीटरचा. भाजीत टाकायच्या मोहऱ्या भरा तेवढा मोठा गोदाम. 100 वर्षाला एक मोहरी बाहेर काढा. जेव्हा गोदाम संपेल तेव्हा एक कल्प संपतो. एवढा एक कल्प या पृथ्वी तलावर निरंतरतेने पाऊस पडत असेल, निरंतरतेने,
त्या पृथ्वीवर समग्र पृथ्वीवर पडणाऱ्या प्रत्येक थेंबाला मोजण्याचं सामर्थ्य भंते सारीपुत्रामध्ये होतं. एक कल्प पाऊस पडणारा निरंतरतेने प्रत्येक थेंबाला पृथ्वी किती थेंब पडत आहेत तेवढ्यांना मोजण्याचं सामर्थ्य भंते सारीपुत्राकडे होतं. कसे असतील तरी सुद्धा धम्माच्या दोन गाथा, धम्माच्या दोन ओळी ऐकून त्यांना श्रोतापन्न अवस्था प्राप्त झाली होती, त्याच्याशिवाय नाही साधू. आता मात्र तुम्हाला गाण्याची गोडी लागली, लई शांत बसले, किती ऐकत चाल तुम्ही तरी. हे भंतेजी आले, ते भंतेजी आले, ते भंतेजी आले, किती शांत बसले, अर्ध्या झोपा चालू आहेत. एवढ्या कल्पाला प्रत्येक थेंबा मोजण्याचं सामर्थ्य असणाऱ्या भंते सारीपुत्रांनी त्या राजगीमध्ये भंते अश्वजित यांच्याकडून धम्माच्या दोन ओळी गाथा ऐकल्या होत्या. कोणत्या? ये धम्मा हेतुपभवा हेतु ते सं तथागतो आहं ते संच एवं निरोधो एवं वादी महासमनो. ते सारीपुत्र भंते विचारतात त्या अरहंत असणाऱ्या अश्वजित भंतेंना, पंचवर्गीयापैकी भंतेचे कोंडान्य, वप्प, अश्वजित, महानाम आणि भद्दीय यांच्यापैकी अरहंत झालेल्या अश्वजिता भंतेंना विचारतायत की तेव्हा ते दुसऱ्या धर्माचे संन्यासी होते सारीपुत्र भंतेची. ते विचारतात, तुमचा चेहरा चमकत आहे, तुमचं तेजस्वी रूप मला सांगत आहे, तुम्हाला काहीतरी प्राप्त झालं आहे, ते मला सांगाल का? अश्वजित भंते म्हणाले, माझा शास्ता सम्यक संबुद्ध ते बाजूला त्या आहेत वेळुवणामध्ये, जा आणि त्यांच्याकडे त्यांना तू त्यांचा वाद, त्यांचा धम्म, त्यांची चर्चा त्यांना विचार त्यांच्याजवळ जाऊन. सारीपुत्र भंते म्हणाले, मी तर तिकडे जाणार आहे, तुमच्याकडे पाहून असं वाटतंय काहीतरी तुम्हाला गवसलंय, मी जाईन पण मला राहवत नाही. एक दोन सिद्धांताच्या दोन ओळी सांगा. ये धम्मा हेतुपभवा, जगात जेवढे जेवढे काही गोष्टी घडतात हेतु ते सं तथागतो आहं, त्या प्रत्येक गोष्टींना कारण आहे, कारण आहे त्याचा परिणाम आहे, परिणाम आहे कारण आहे. या प्रत्येक गोष्टींचं कार्य आणि कारण माझे धम्मराजा सांगतात, हेतु ते सं तथागतो आहं. आणि त्या प्रत्येक गोष्टींना नष्ट करता येऊ शकतं, ते संचं एवं निरोधो, त्या प्रत्येक गोष्टीला नष्ट करता येऊ शकतं, त्याचा निरोध शक्य आहे. अविद्या पच्चया संखारा, भवचक्राच्या 12 कडे आहेत ना, त्याच्यातली पहिली अविद्या पच्चया संखारा, अविद्येमुळे संस्कार निर्माण होतात. संखार पच्चया विज्ञानं, संस्कारामुळे विज्ञान तयार होतं, विज्ञान म्हणजे चित्त तयार होतं. विज्ञान पच्चया नाम रूप, विज्ञानामुळे नाम आणि रूप हे मन आणि हे इंद्रिय प्राप्त होतात. या गोष्टी कशा घडतात आणि त्या गोष्टींना सबळ नष्ट करण्याची विद्या धम्मराजा शिकवतात. हेतु ते सं तथागतो आहं ते संच एवं निरोधो, त्या गोष्टींचं कारण आणि त्या कारणाचा कशामुळे उत्पन्न होतं ते दोन्हीही शास्त्र जाणतात. एवं वादी महासमनो, हा माझ्या धम्मराजांचा वाद आहे, माझ्या महाश्रमणाचा वाद आहे. या दोन गोष्टी ऐकून भंते सारीपुत्र श्रोतापन्न होतात. बघा, एवढा महान प्रज्ञावंत असणारा धम्म सेनापती असणारे भंते सारीपुत्र, याचा अर्थ की धम्म खूप गहन आहे. धम्म सरळ दुःख मुक्तीकडेच घेऊन जातो, धम्माचा अभिप्रायच तो आहे.
धम्माचा अभिप्राय हा नाही, आपलं मनोरंजन करणे हा धम्माचा अभिप्राय नाही. एखादी गोष्ट सांगणे, तुम्हाला हसवणे. युट्यूबला काय काय महाराज बघा, विनोदाचार्य, काय काय दुसऱ्या धर्माचे महाराज दिलेत. अरे धर्म हा विनोदासाठी नसतो. धर्म हा जन्मजन्मांच्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी असतो. धर्माचं अवमूल्यन होता या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. धर्म हसण्यासाठी असतो का? दसमं पोट भरून हसण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी, खेळण्यासाठी. सुनणं असे केली, सासून तसे केली, नवऱ्यानं असा केला, इकडून दारू पिऊन आला, तिला ह्यानं मारला, त्यानं त्याला मारला, याच्यासाठी धम्म बिलकुल नाही आहे. हे धम्म तुम्हाला अरहंत पदाचे द्वार निर्माण करण्यासाठी सधम्म आहे. विमुक्तीचा गोडी लागण्यासाठी सधम्मासाठी धम्म आहे. तुम्ही सांसारिक गोष्टीमध्ये, सांसारिक बंधनामध्ये मळून गेलात, तिथले उदाहरण देण्यासाठी धम्म नाही आहे. त्या मळालेल्या लोकांना सधम्माचं शुद्ध हे साबण देऊन अमृताकडे वाटचाल करण्यासाठी धम्म आहे. तुम्ही तर तसे आहात ना, म्हणून तर तसे आहात. आणि तेच 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 ते जर या महाराष्ट्रामधले बघा, अनेक कीर्तन मी पाहतो कधी कधी युट्यूबला. त्या कीर्तनामध्ये पाहतो कधी युट्यूबला, त्याच्यावर दिलेलं असते विनोदाचार्य, महाराष्ट्राचा विनोदाचार्य. अरे काय चाललंय? धर्म हिंदूंचा वेगळा नाही, बौद्धांचा वेगळा नाही. जगात प्रत्येकाचा याच साठी केला होता टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा याच्यासाठी, विमुक्तीकडे जाण्यासाठी, परमार्थ निब्बाण प्राप्त करण्यासाठी सधम्म आहे. बुद्धांच्या काळात एखादी बाई समोर बसली, तिचे बाळ मोठ्याने खेळतायत, बोलतायत. ती आपल्या बाळांना दोनदा तीनदा चारदा सांगते की बाळांनो शांत बसा रे. तिची बाळ ऐकत नाहीत. तेव्हा ती उठते, हात जोडते आणि धम्म राजांकडे म्हणते, भगवान, काही स्त्रियांना आपले मुले बाळे प्रिय असतात भगवान, काही स्त्रियांना आपले नवरे प्रिय असतात भगवान. माझ्या नवऱ्यापेक्षाही आणि या दोन बाळापेक्षाही तुमचा धम्म मला प्रिय आहे भगवान. या बाळांची मला आवश्यकता नाही, बाळानो चालते व्हा. काय सधम्माचं तेज असेल त्या काळच्या लोकांमध्ये, सधम्माचं तेज. एका बाईच्या घरामध्ये तर चोरी झाली. धावत आली ती दासी, मालकीन चोर आले, सोन्याचे गट्टे बांधतायत, चांदीचे गट्टे बांधतायत, नेण्याचा प्रयत्न करतायत. अगं जाऊ दे का, धम्मरूपी हे धन मला प्राप्त झालं आहे. या विश्वातला अनमोल धम्म मला प्राप्त झाला आहे. बाकींच्या गोष्टींची मला आवश्यकता नाही. धम्म सुचिन्नो सुखमाव हाती. सुचरित सधम्म या विश्वातलं खऱ्या अर्थाने सुख प्रदान करतो. एकतर ती बाई वेडी असावी, नाहीतर सधम्मा त्याची श्रद्धा महान असावी. सधिथं वितं पुरीसस्य सेठं. या विश्वात माणसाचे सर्वात मोठे धन कोणते? या विश्वात माणसाचे सर्वश्रेष्ठ धन श्रद्धा आहे. तिने सांगितलं दासीला, पुन्हा जर आलीस तर बघ, सोनं जाऊ दे, चांदी जाऊ दे, सर्वस्व जाऊ दे, माझ्या समोर या विश्वाचा महाश्रेष्ठ धम्मराजा संबुद्ध बसलेले असताना बाकींच्या धनाची मला काय आवश्यकता आहे? त्या चोरांचा म्होरक्या अंधारात लपला होता. जर मालकीन जर वापस आली तर रस्त्यात तिला कापून टाकायचं म्हणून. आता उठून गेली असती पळत तर माय माझं सोनं म्हणून मेली असती ना. त्याग केली तिने, त्याग. त्या चोरांना कळालं, सोनं टाकून द्या रे. ती बाई म्हणते की इथं अनमोल धम्माचं रत्न आहे, चल आपण पण जाऊ. सगळं सोनं तिकडे टाकून आले. धम्म राजाची धम्म देशना कर्ण प्रिय असते, हृदयाला झंकार निर्माण करणारी असते, धम्म संवेग निर्माण करणारी असते. ते मार्गामध्ये पडले श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी. अरहंत होऊन शुद्ध झाले.
विमुक्तीच्या मार्गामध्ये पडले त्याला सधम्म असे म्हणतात. हे सधम्माचंही फळ असलं पाहिजे. अंतकरणात श्रद्धेसारखं काय श्रद्धा एवढी महान आणि रंगात तुमच्या श्रद्धा विकसित करा. नुसतं इतिपिसो भगवा अरहंग म्हणता म्हणता प्रीती प्रमोद तरंग तुमच्या अंतकरणात निर्माण झाले पाहिजेत. असे होते माझे धम्मराजा. इतिपिसो भगवा अरहंग सम्मा संबुद्धो विषाचरण संपन्नो सुगतो लोकविदु अणुत्तरो. प्रथम ध्यानाला प्राप्त होतो माणूस सधम्माच्या श्रद्धेने. सवितर्क, सविचार, प्रीती, सुख आणि एकाग्रता हे पहिल्या ध्यानांग प्राप्त होतं माणसाला धम्मराजाच्या त्या गुणांचं स्मरण करता करता. संध्याकाळी जेव्हा तुम्ही झोपाल आपापल्या घरामध्ये, तुमच्या मनाला ही सवय लावून ठेवा. झोपण्याच्या पूर्वी एकदा तरी माझ्या लुंबिनी वनाला, माझ्या बुद्ध भगवंताच्या बुद्ध गयेला, माझ्या धम्म राजाच्या धम्म चैत्याला सारनाथला आणि माझ्या धम्म राजांच्या कुशीनगरच्या चैत्याला मी प्रणाम करेन. उत्तर दिशेकडे डोळे बंद करून गुडघ्यावर बसून तीनदा वंदन करून पुन्हाच मी झोपेन. हा संकल्प प्रत्येक बौद्धांनी नव्हे, या विश्वातल्या सदाचरणी माणसांनी केला पाहिजे. बुद्ध केवळ बौद्धांची नाही, हे निसर्गाचं संतुलित असणारा एक महासत्व आहे. बुद्ध म्हणजे निसर्गाचं संतुलित महासत्व, जो शुद्ध आहे, जो बुद्ध आहे आणि लोकांना सुद्धा शुद्धत्वाचा बुद्धत्वाचा मार्ग दाखवणारा आहे. म्हणून त्यांची पूजा महान फळदायी आहे. एवढी श्रद्धा आपल्या अंतकरणात असली पाहिजे. राजा प्रसेनजीत समोर बसलेला एकदा, देशाचा राजा प्रसेनजीत, त्याच्या बाजूला एक व्यक्ती बसलेला आहे आणि तो व्यक्तीने त्या राजाला बघितलं, पण राजाला बघून त्याच्याकडे बघितलं नाही. तो बुद्धांकडे बघत बघत ध्यान करू लागला. रात्रभर राजा प्रवचन ऐकून घरला गेला. हा उपासकही घरला गेला. सकाळी महालातून बघतो रस्त्याने चाललाय तो उपासक. तेव्हा त्याने प्रणाम केला राजाला. त्याला बरोबर आहे म्हणे, इकडे रात्री माझ्या बाजूला बसला तरी माझ्याकडे बघितला नाही, बघून प्रणाम केला नाही आणि आता प्रणाम करतोय का? आला. राजाने प्रणाम असो. का रे, रात्री माझ्या बाजूला बसला होता ना? हो बसलो होतो. का बरं केला नाही बरं रात्री? हे राजन, ते प्रेमाने बोलतय, हे राजन, तुम्ही एका छोट्याशा प्रदेशाचे राजे आहात. काय तेज असेल त्या माणसाकडे, काय श्रद्धा असेल धम्माची. तुम्ही एका छोट्या प्रदेशाचे राजे आहात. माझे धम्म राजा या हजारो चक्रवालांचे राजे आहेत, सम्यक संबुद्ध आहेत. आणि या विश्वाचा धम्मराजे असणाऱ्या एका महापुरुषांसमोर एका छोट्या देशाच्या राजाला वंदन करणे हे मला शोभत नाही. आणि राजन, तुम्हालाही वंदन करून घेणे शोभत नाही. बघा काय श्रद्धा असेल, काय तेज असेल त्या लोकांचं. ही श्रद्धा सद्धाय तरती ओघम. श्रद्धा तुम्हाला हा संसार चक्र बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मदत करू शकते. श्रद्धेमध्ये एवढी शक्ती दडलेली आहे. त्या श्रद्धेमध्ये एवढी शक्ती आहे की आपण दुसरी तुलना कोणती श्रद्धेपुढे करू शकत नाही जीवनामध्ये. धम्मराजांच्या जीवनामध्ये ही आजची पौर्णिमा आहे, माघ पौर्णिमा. थोडस मन भरून येतं आजच्या पौर्णिमेची आठवण झाली की. तुमच्या माझ्या धम्मराजाने आपलं आयुष्य त्यागण्याची आज घोषणा केलेली आहे. विकून आनंदाला सांगताना धम्मराजा भगवंत आनंदाला घेऊन एका वैशालीला भगवंताचा वर्षवाद चालू होता. आणि वर्षवाद चालू असताना भगवंताचं 80वे वर्ष सुरू आहे आणि धम्मराजाला रक्ताची संडास पडत आहे. असाध्य रोग झालेला आहे. त्यांना मरणतुल्य वेदना होत आहेत आणि ते मरणतुल्य वेदना धम्मराजा आपल्या ध्यानाच्या बळाने, आपल्या विपश्यनेच्या तेजाने धम्मराजा ते सगळं सहन करतायत. बनते आनंदाचं बुद्धावर लई प्रेम होतं.
भंते आनंदानं शेवटचे 25 वर्ष धम्मराजांची सेवा केली होती. भंते आनंद शेवटचे 25 वर्ष कधी झोपले नाहीत. बसल्या बसल्या जेवढी डुलकी मारली तेवढीच मारली. धम्मराजाच्या सभेत त्यांच्या कुटीपुढे सातत बसून असायचे. आपले धम्मराजा 2 वेळा आंघोळ करायचे, सकाळी आणि सायंकाळी. त्यांना आंघोळीचं पाणी देण्यापासून, नाश्ता देण्यापासून, भोजन देण्यापासून, त्यांचं आरोग्य सांभाळण्यापासून, त्यांचं अंग दाबून देण्यापासून सगळ्या गोष्टी भंते आनंद करायचे. राजे महाराजांना कधी भेटायला यायचंय भंते आनंद सांगायचे. उपासक उपासिकांनी कधी यायचंय भंते आनंद सांगायचे. भिक्खू संघाने कधी यायचंय भंते आनंद सांगायचे. एवढं करत असताना 25 वर्ष शेवटचे भंते आनंदाने एवढी सेवा केली. त्या भंते आनंदाचं 24 तास लक्ष आपल्या धम्मराजावर होतं. ते झोपायचे नाहीत. आणि त्यांना एवढा रोग झाला शेवटचा वैशालीच्या वृषावास करत असताना धम्मराजांना, तर आनंद त्यांनी अन्न पाणीच कमी केलं, खात नव्हता जास्त. भगवान, आज मी तुम्हाला सुखी बघितलं. भगवान, हे तुमचा चेहरा बघून, तुमच्या वेदना बघून मला दिशा सुचत नव्हत्या. भगवान, मला शब्द सुचत नव्हते. भगवान, आणि माझ्या धम्म चिंतनावर माझं मन लागत नव्हतं. भगवान, तुम्हाला या वर्षावासामध्ये या विहाराच्या सावलीला बघून आज माझ्या जीव आला. भगवान, मला माहिती आहे तुम्ही आम्हा भिक्खूंना शेवटचा उपदेश केल्याशिवाय जाणार नाहीत, याचा मला विश्वास आहे. भगवान, हात जोडून भंते आनंद म्हणतायत. भगवान म्हणाले, आनंदा, जगामध्ये सर्व जेवढे काही प्रिय लोक आहेत, प्रिय वस्तू आहेत, प्रिय स्थिती आहे, प्रिय घटना आहे, आनंदा, त्या सगळ्यांना सोडून एक दिवस आपल्याला जायचं आहे. आनंदा, हे मी तुला पूर्वीच सांगितलेलं आहे. सभ्येही पियेही विना भावे, म्हणजे सर्व प्रिय लोकांना सोडून आपल्याला त्यांचा वियोग होणार आहे जीवनामध्ये. आनंदा, मनाला सक्षम कर. तुझी श्रद्धा आहे, परंतु एक दिवस मी सुद्धा सोडून जाणार आहे, सगळं जग सोडून जाणार आहे. आनंदा, मी सगळा धम्म मुक्त हस्ताने तुम्हाला सांगितला, मागे काहीच ठेवलं नाही. धम्म दीपा विहरत. आनंदा, धम्माला द्वीप करा आणि विहार करा. दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर. बघा, शास्त्रांनी उपदेश केला आणि भगवंताने 1-2-3 दिवसानंतर चापाल चैत्य नावाच्या एका चैत्याकडे आनंदाला घेऊन गेले शास्त्र, आणि तिथे बसवलं. आनंदा, ही वैशाली नगरी रमणीय आहे, मनमोहक आहे. आनंदा, ज्याने 4 ऋद्धिपादांचा अभ्यास केलेला आहे, तो विपश्यनेचा भाग आहे. छंद, वीर्य, चित्त आणि मीमांसा हे 4 ऋद्धिपाद असतात. त्याच्या बलाने माणूस या विश्वामध्ये प्रत्येक सामर्थ्य करू शकतो. छोटा होण्यापासून मोठ्या होण्यापासून रिद्धी संपन्न प्रत्येक गोष्ट धम्मराजा करायचे, ते कारण दशबलधारी असतात. बुद्ध आनंदाला म्हणतायत, आनंदा, ज्याने 4 ऋद्धिपादांचा अभ्यास केलेला आहे, असा व्यक्ती, त्याची इच्छा असेल तर अजून 1 कल्प या जगामध्ये राहू शकतो. आनंदा, असं म्हणता बरोबर. आणि तू असं म्हण, बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी, देव आणि मानवांच्या कल्याणासाठी भगवान आपण 1 कल्प थांबावे अशी याचना कर. बघा, भगवंत त्याला सांगतायत. आणि हे शब्द पडताना मार सेनेने मध्ये डाव टाकला आणि भंते आनंदाला ते शब्दच ऐकू येत नव्हते. धम्म असा असतो आणि हे सांगायचं असतं. धीर तुम्हाला कळो अथवा न कळो, धीर गंभीर वाणी तुम्हाला त्रिपिटकाच्या मध्ये नेऊन अरहंताच्या विमुक्तीच्या श्रोतापन्नाचं एक लक्षण आहे. श्रद्धानुसारी, त्या श्रद्धानुसारीकडे, धम्मानुसारीकडे प्रीती, प्रमोद आणि धम्मराजांच्या प्रति अंतकरणात श्रद्धाक्षी निर्माण होईल, तिकडे नेणं, याला धम्म परिषद म्हणतात आणि त्याला धम्म देशिना म्हणतात. धम्मराजा म्हणाले, आनंदा, तुम्ही असं संकल्प कर, मला म्हण,
मार सेनेने त्याचे कानच बंद केले. बनते आनंदाच्या कानावर तो शब्द जात नाही. आता ही मार सेना काय? मारा तिरे मभियूत सबरती घोरम पण है ना. ती मार सेना म्हणजे या 31 लोकांचा आपला चक्रवाल आहे. आपला चक्रवाल 31 लोकांचा आहे. विश्वात लोक, 4 अपाय भूमी, 3 असुर प्रेत आणि नरक, 5वा मनुष्य, 6 देवलोक, देवलोक 6, स्वर्गलोक 6 आहेत. दान शील आणि भावना, दानशील उपसताने देवलोकात व्यक्ती जन्माला येतो. त्याच्या पुढे पहिल्या ध्यानापासून 4थ्या ध्यानापर्यंत 16 ब्रह्मलोकात जन्माला येतो आणि अरूप ब्रह्मलोकामध्ये 8 ध्यानात परफेक्ट असणारा व्यक्ती जन्माला येतो. या 31 लोकांमध्ये 6 नंबरच्या देवलोकामध्ये मारसेनाचा अधिपती मारदेव राहतो. मारदेव म्हटले कामदेव. त्याची अशी एक मान्यता आहे, तो पण अविद्येमध्ये पडलेला आहे. तो पण अविद्येमध्ये पडलाय. त्याला काय वाटतं, या जगातल्या सगळ्या चक्रवालातल्या लोकांनी खावं प्यावं मौज करावे, संतती निर्माण करावी, म्हातारं व्हावं मरावं, पुण्यकर्म करू नये, विमुक्तीचा प्रयत्न करू नये. हे विमुक्ती काही नसते असं त्याचं म्हणणं आहे. ती मार आजही काही लोकांच्या मध्ये येते बरं का. आज सुद्धा मिथ्या दृष्टीचे लोक असतात ना, ते म्हणतात पाप नाही, पुण्य नाही, पुनर्जन्म नाही, इहलोक नाही, परलोक नाही, पुण्यकर्म नाही, दुष्कर्म नाही, खा प्या मौज करा मरा, अशी काही काही मान्यता आहे लोकांची. तेव्हा समजायचं की त्याच्यामध्ये मारसेनेचा प्रभाव आहे. भंते आनंद श्रोतापन्न आहे, धम्मराजांच्या समोर बसलेला आहे, तरी सुद्धा मारसेनेने आनंदाचे कान बंद केले. भगवंताची वाणी त्याला ऐकू देऊ शकली नाही. धम्मराजाने 3दा म्हटलं, आनंदा बहुजनांच्या हितासाठी सुखासाठी तथागतांना याचना कर. तथागत अजून 1 कल्प म्हणजे साधारणतः अजून 40 वर्षे धम्मराजा जिवंत राहू शकले असते. आनंदा ते कळेच ना. 3दा झाल्यास भगवान म्हणाले, आनंदा आता जा बाहेर जाऊन ध्यान वगैरे कर, तुला जी कामं करायची ती कर. ते बाहेर गेल्यास तो मार टपकला. पालीमध्ये अनेक वेळा आहे, एखादी आरहंत भिक्षुणी होऊ लागली, अरे मार तुला मी ओळखलं, माझ्या मनामध्ये आलायस ना. एकदा भिक्षू म्हणायचा, अरे मार तुला मी ओळखलं, माझ्या मनामध्ये कामतृष्णा निर्माण झाली, अर्थात मार आलेला आहे माझ्या मनामध्ये. ते खूप गहन विषय असतात, थोडं विपश्यनेकडे वळावं लागतं, तेव्हा त्या हळूहळू गोष्टी कळायला लागतात. पण ते आनंद गेला. तो मार सेनेचा देवपुत्र आलाय बुद्धांकडे आणि म्हणतो, भगवान माझी तुम्हाला याचना आहे. खूप लोक अरहंत झाले, खूप अनागामी झाले, सकृदागामी झाले, श्रोतापन्न झाले. भगवान तुम्ही असंख्य लोकांना धम्म दिला, आता तुमचं काम संपलेलं आहे, तुम्ही महापरिनिर्वाणाला जा. भगवंत शास्ता म्हणाले, हे पापी मार, जोपर्यंत माझा भिक्खू वर्ग, भिक्खुनी वर्ग, उपासक आणि उपासिका हे धम्माची 4 रथाची 4 चाके सक्षम बनणार नाहीत, मजबूत बनणार नाहीत, धम्म विनयामध्ये पारंगत बनणार नाहीत, धम्म सिद्धांताला व्यवस्थित सांगणारे बनणार नाहीत, तोपर्यंत मी जाणार नाही. तर ते म्हणते, भगवान तुमच्या बुद्धीने तुम्ही जाणावं. तुमचा भिक्खू संघ शीलवान, विनय संपन्न, धम्म सिद्धांत मानणारे आहेत. भिक्खुनी संघ तसाच आहे. काही उपासक आणि उपासिका संघ तुझा तसेच आहेत. तेव्हा धम्मराजाने चिंतन केलं आणि तेव्हा घोषणा केली, होय पापी मार, तुझ्या मनासारखं होईल. माझा भिक्खू भिक्खुनी उपासक उपासिका शीलवंत आहेत, सद्धम्म सिद्धांत सांगणारे आहेत. तू काळजी करू नको, लवकरच तथागत या जगातून निघून जातील. आजपासून 3 महिन्याला धम्मराजा सम्यक संबुद्ध या जगातून निघून जातील. बुद्धांच्या मुखातून शब्द बाहेर पडले आणि बाहेर पडल्याबरोबर धरणीकंप झाला. आता धरणीकंप झाला तर भंते जरा लांब आणि भंते आनंद बाजूला गेले होते. धावत धावत धम्मराजांकडे आले. भगवान हा अवेळी भूकंप कसा काय आला भगवान? मी घाबरलोय म्हणे, झाडं हलतायत, भूकंप धरणीकंप होत आहे भगवान. आनंदा 8 कारणांनी हा धरणीकंप होतो. आनंदा ही पृथ्वी पाण्यावर अधिष्ठित आहे.
पाणी हवेवर अधिष्ठित आहे. हवा जास्त वाहायला लागली, वादळ यायला लागलं की पाणी प्रकंपित होतं. पाणी प्रकंपित झालं की पृथ्वी प्रकंपित होते, सुनामी आल्यासारखं. तेव्हा भूकंप होतो. एखादा तपस्वी, एखादा योगी आपल्या योग बलाने पृथ्वीला प्रकंपित करतो. आनंदा, हे दोन कारण आहेत. पुन्हा एखादा बोधिसत्व तुषित देवलोकातून पृथ्वी तलावर येताना महामायेच्या गर्भामध्ये प्रवेशिला घाऊन जेव्हा गर्भ प्रवेश करतो तेव्हा धरणीकंप होतो. एखादा बोधिसत्व आईच्या गर्भातून बाहेर आल्या बरोबर धरणीकंप होतो. एखादा बोधिसत्व सम्यक संबुद्धत्व प्राप्त करतो तेव्हा धरणीकंप होतो. एखादा सम्यक संबुद्ध धम्मचक्र प्रवर्तन करतो तेव्हा धरणीकंप होतो. एखादा सम्यक संबुद्ध आपलं जीवन त्यागण्याची घोषणा करतो तेव्हा धरणीकंप होतो. आणि शेवटी वैशाख पौर्णिमेला एखादा सम्यक संबुद्ध आपलं शरीर त्यागतो तेव्हा धरणीकंप होतो. आनंदा, असं म्हटल्यास आनंदाच्या लक्षात आलं, भगवान बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी आपण अजून एक कल्प थांबावे भगवान. तेव्हा म्हणाला तो, आनंदा, हा दोष तुझाच आहे. शास्त्रांनी तर सांगितलं होतं, शास्त्रांनी संकेत दिले होते, परंतु ते संकेत तू ऐकले नाहीस. हा दोष तुझा आहे. आताच घोषणा झालेली आहे. एखादी थुंकलेली वस्तू पुन्हा वापस कशी घ्यायची? हे जीवन एवढं घाणीनं भरलेलं आहे आणि शास्त्रांनी तर त्याग केलेला आहे. आता पुन्हा वापस घेणे नाही. अशा प्रकारे धम्मराजाने घोषणा केली आणि तिथून वैशाली नगरीला धम्मराजांनी शेवटची भेट दिली. शेवटची भेट देऊन धम्मराजा वैशाली नगरीतून बाहेर निघाले. वैशाली नगरीला पाहताना धम्मराजा म्हणाले की, आनंदा, हे वैशाली नगरीला माझं आता शेवटचं दर्शन आहे. पुन्हा ही नगरी मी पाहू शकणार नाही. बघा, तिथून पुढे धम्मराजा क्रमशः वैशाली नगरीवरून पुढे गेले. करता करता एका नगरीमध्ये चुन्न सोनारात भोजन घेतलं. शास्त्राने भोजन घेतलं. संडास खूप लागलेली होती. ते सुकर मद्धव नावाचा एक वनस्पती आहे. दोन प्रवाह आहेत त्रिपिटकामध्ये. काही म्हणतात सुकर मांस आहे, डुकराचं मांस आहे, एक पद्धत म्हणते. दुसरं म्हणतात सुकर मद्धव एक उकडलेला पदार्थ आहे, कंदमूळ आहे आणि ते शास्त्रांना पचलं नाही. हे दोन प्रवाह आहेत त्रिपिटकां साहित्यामध्ये. जे काही असेल शास्त्रांनी ते स्वतःच खाल्लेलं आहे आणि सांगितलं, चोंदा, हे भोजन फक्त तथागतांना दे, कुणाला देऊ नको. दुसऱ्या भिक्षूंना ते पाण्यात नेऊन टाक. त्या पाण्यात टाकल्याबरोबर त्याला आग लागली होती. त्या पाण्याला धम्मराजांना दिलेलं भोजन दुसरं कोणी पचवू शकत नाही. तरी लोक काही म्हणतात, भगवान बुद्धाला सुद्धा मारून टाकलं म्हणतात काही काही लोक. धम्माची हानी आहे असं म्हणणे. या विश्वात धम्मराजाला कोणी मारू शकत नाही. त्यांच्या पारमी संपन्न तेजाने जन्माला येतात, धम्मचक्र प्रवर्तन करून, धम्म उपदेश करून, काम करून जगातून जातात. ते शास्त्र आपले वैशाख पौर्णिमेला पहुडले आणि उपदेश केला शास्त्राने. हंददाणी भिक्कवे अमंत यामिवो वै धम्मा संखारा अपमादेन संपदेथ. शेवटचे वाक्य आहे धम्मराजांचे. शेवटचे वाक्य कधी हृदयामध्ये कोरायला शिकाना. एवढे उखाणे पाठ करतो, एवढे गाणे पाठ करतो आपण. बुद्धांचे शेवटचे वाक्य काय जर म्हटलं तर पाठ पाहिजे का नाही आपल्याला? बुद्धांचं काय अपेक्षा होती आपल्याकडनं? त्या माराला धम्मराजा म्हणतायत, अरे महाराज, जोपर्यंत माझा भिक्खू संघ, भिक्खुणी संघ, उपासक उपासिका संघ धम्म सिद्धांत व्यवस्थितपणे इतरांना सांगणार नाही तोपर्यंत मी जाणार नाही. म्हणजे त्याकडचे उपासक उपासिका सधम्माला जाणणारे होते. भिक्खू भिक्खुणी उपासकाला धम्म
प्रतिपादन करणारे होते, ती जबाबदारी तुमची माझी आज नाही का? धम्मराजा एका ठिकाणी आनंदाला म्हणतात, आनंदा, या धम्माचं चक्र गतिमान करताना तू शेवटचा व्यक्ती बनू नको. माझ्या हृदयाला ही शब्द कोरतात आणि पुन्हा पुन्हा ते चिंतन म्हणण्यामध्ये मी जात असतो. बुद्ध आपल्याला म्हणतात की सधम्माला शेवटचे व्यक्ती तुम्ही बनू नका. भविष्यामध्ये भगवंताने सूचना सुद्धा दिलेली आहे, सधम्माला नष्ट करणारे जो धम्म सिद्धांत, त्या धम्माची लोक त्या तत्वाला मानत नसतील, तो धम्म सिद्धांत काळाच्या ओघामध्ये हरपून जात असतो. म्हणून तुम्हाला धम्मराजांच्या प्रत्येक गोष्टीवर तुमचं यथार्थ श्रद्धा असावी. माझ्या भगवंताची ती शब्द आहेत. बुद्ध काय म्हणतायत शेवटी बघा, परिपक्व वयंमयं. आनंदा, हे भिक्षूंनो, माझं वय परिपक्व झालेलं आहे. परितं मम जीवितं, माझं जीवन आता अत्यल्प राहिलेलं आहे. पहाय व गमिस्सामी, मी तुम्हाला सोडून जाणार आहे. कसे असतील धम्मराजा? 32 लक्षणाने परिपूर्ण असणार तुमचे माझे धम्मराजा. माझ्या धम्मराजा घरी बोधिसत्व असताना आपल्या धम्मराजाला काशीचे मुलाने वस्त्र, कपिल वस्तूला जायचे काशीवरून. राजा शुद्धोधनाने, त्यांच्या बापाने सगळ्या सुखांची व्यवस्था केली होती आपल्या धम्मराजांसाठी. कारण त्यांची घोषणा होती की तुझं बाळ भविष्यात बुद्ध बनणार आहे. बापाला वाटलं माझं बाळ बुद्ध बनू नये, या घरातल्या प्रपंचात राहून सगळं सुख घ्यावं म्हणून राजा शुद्धोधनाने आपल्या धम्मपित्यासाठी काशीवरून काशीची वस्त्र, मुलायम वस्त्र आणले. काशीचं चंदन त्यांच्या सर्वांगाला लावायला येत होतं. काशीचं चंदन, सुंदर सुगंधी चंदन. आपल्या धम्मराजाचं शरीर इतकं सुंदर, इतकं नाजूक, इतकं सुकुमार होतं. ते सुकुमार शरीर बघता बघता लोक धम्मराजांचे होऊन जायचे. सौंदर्याने परिपूर्ण असणारे धम्मराजा, ज्यांचे निळे डोळे होते, सर्वांग शरीर सोन्यासारखे होतं, त्यांचे 40 दात होते आणि परिपूर्ण दात होते धम्मराजांची. किती महती, किती महती आहे धम्म. भगवान बुद्धांच्या पायावर 1000 आर्यांचं चक्र होतं. किती सर्वांग सुंदर होते शस्त्र. धम्मराजा रस्त्याने जर चालू लागले तर रस्त्यावरचे ओबड धोबड आपोआप समतल व्हायचा. धम्मराजांच्या तेजस्वी तेजाने 4 असंख्य 1 लाख कल्पाची भगवंताची पारमिता होती. बघा किती, 4 असंख्य 1 लाख कल्पापूर्वी दीपंकर नावाच्या सम्यक संबुद्धाने सुमेध नावाच्या बोधिसत्वांना तो आशीर्वाद दिलेला आहे की आपल्या सिद्धार्थ गौतमांना ते सुमेध नावाच्या जन्मात तू आजपासून 4 असंख्य 1 लाख कल्पानंतर सिद्धार्थ गौतम नावाचा बुद्ध होशील. 4 असंख्य 1 लाख कल्प. 1 असंख्य किती मोठा असतो माहितीये? 1 असंख्य, असे 4 असंख्य आणि पुन्हा 1 लाख कल्प. 1 असंख्य म्हणजे 700 किलोमीटर लांबी रुंदी खोली गोदाम बांधा. 700 किलोमीटर लांबी रुंदी खोली. मोहऱ्या सरसो आहेत ना, मोहऱ्या भाजी टाकायच्या, ते गोदाम भरा. 100 वर्षाला 1 मोहरी बाहेर काढा. इथून मुंबई इतका गोदाम कधी संपेल? तेव्हा 1 असंख्य संपतो. असे 1 असंख्य, 2 असंख्य, 3 असंख्य आणि 4 असंख्य कल्पाची पारमिता आहे तुमच्या माझ्या धम्मराजाची. म्हणून त्यांना 32 लक्षण प्राप्त होत असतात. कमी वेळेमध्ये त्यांना धम्म सांगायचा असतो म्हणून. बघा इतकी. म्हणून शास्ता रस्त्याने चालू लागले की प्रत्येक त्यांच्या पावलागणीस कमळाचं फूल यायचं. कमळाचा सुखद स्पर्श आपल्या धम्मराजांच्या पायांना व्हायचा. रस्ता ओबड धोबड रस्ता अगदी सुंदर बनायचा. त्या नगरीत जाता जाता सगळे घोडे, गाई, बैल, हत्ती मोठ्यानं खिंकाळायचे. पशु पक्ष्यांना कळायचं या नगरीत धम्मराजा भगवान सम्यक संबुद्ध येत आहेत. पाऊस
आपोआप यायचा आणि शॉवर सारखा यायचा, शॉवर. त्यांच्या रस्त्या पुढची धूळ तो पाऊस शांत करायचा आणि ती धूळ धम्मराजांकडे येऊ नये, त्रास देऊ नये म्हणून आपोआप धूळ शांत करून घाम घेऊन जायचा आणि सुखात धम्मराजांचा प्रवास व्हायचा. धम्मराजा कोणाच्या जर घरी जर जात असायचे ना, तर घरामध्ये जात असताना कधी कुणाचं दार जर छोटा असेल, दार छोट, तर धम्मराजा त्या तेजस्वी तेजाने ते दार आपोआप मोठे व्हायचे आणि शास्त्रा न वागता शांत चित्ताने एक एक पाऊल टाकत मध्ये जाऊन बसायचे. शास्त्रा कधी झुकत नसतात, कारण ते सम्यक संबुद्ध असतात. एवढ्या महान त्यांची पारमिता असते, बुद्धांची एवढी पारमिता असते है ना. म्हणून तो अंगुलीमाल काय केलं, धावत आले ऋद्धीच्या तेजाने अंगुलीमालाजवळ बुद्ध. त्याने आईला ठार मारला होता अंगुलीमाल, त्याच्या हृदयात पुण्य आहे, आईला जर ठार मारलं तर पुन्हा तो आरत होणार नाही म्हणून पुढे चालू लागले बुद्ध. आणि अंगुलीमाल धावू लागला, धावून धावून थकला. हे श्रवण थांब, मी थांबलो रे अंगुलीमाल, तूच धावत आहेस. जन्म जन्माचं दुःख चक्र नष्ट करून मी शांत झालोय, तुझे अकुशल कर्म थांबले नाही, तू धावत आहेस. बुद्धांच्या एका वाणीने त्याची तलवार गळून पडली मैत्रीच्या तेजाने, आणि त्याने तलवार टाकून बुद्धांचा तो अनुयायी बनला. समोर श्रावस्तीच्या जेतवनात समोर बसला आणि ध्यान करू लागला. देशाचा राजा प्रसेनजीत 500 लोक घेऊन त्याला मारा निघाला होता, कारण त्याने 1999 लोकांना ठार मारलं होतं. चांगलं काम करा, बुद्धांची वंदना करायला प्रसेनजीत. कुठे चाललास प्रसेनजीत? भगवान खुंकार चोराला डाकूला माराय चाललोय. प्रसेनजीत, जर त्याला मी जिंकून आणलं तर? तो काय जिंकून आणणार भगवान, तो रे खुंकार आहे. आणि त्याच्या बाजूलाच अंगुलीमाल बसलेत, अरहंत होऊन बसलेत. ते बघ तुझ्या बाजूला ते अंगुलीमाल आहे ना, ते बाजूला बसलाय, शांत आहे, विनीत आहे, विनम्र त्याला मी केले आहे धम्माच्या तेजाने. प्रसेनजिताच्या अंगावर काटा आला. भगवान, अहो तुमची महानता. त्याच्या अंगाचा एक एक रोम खडा झाला, उभा झाला. एवढा बलाढ्य खुंकार डाकू असणारा अंगुलीमाल कसा काय तुम्ही शांत केला, सुविनीत केला? ते भगवंताची ती महात्म्य आहे, भगवंताची ती महानता आहे. ते शास्त्र अंतिम म्हणतायत, मी तुम्हाला सोडून जात आहे. कथन में शरणमत्तमो, मी माझे कर्तव्य पूर्ण केले. वैशाख पौर्णिमेला जन्म झाला, वैशाख पौर्णिमेला बुद्धत्वाची प्राप्ती झाली वैशाख पौर्णिमेला, आणि जीवन अंतिम जीवन त्यागलं वैशाख पौर्णिमेला. या विश्वात दाखवा पौर्णिमेला एखादा एवढा महान असणारा ज्ञानी पुरुष, जो आपल्या जन्माच्या, जो आपल्या मरणाच्या 3 महिन्यापूर्वी आपल्या मरणाची घोषणा करणारा दाखवा मला एखादा कोणी. काय महाधम्मराजाचं बल असेल. ते धम्मराजा म्हणतात, मी तुम्हाला सोडून चाललो. हंददाणी भिक्कवे आमंत यामी हो, बुद्धांची शेवटची वाक्य आहेत, त्यांच्या मुखातून बाहेर पडलेले. सगळ्या भिक्खू संघाकडे धम्मराजाने एक नजर टाकली. उज्या कुशोर बुद्ध पहुडले, डोळे भरून एकदा बघितलं आणि म्हणाले, हंददाणी भिक्कवे, हे भिक्षुंनो तुम्हाला मी शेवटचं सांगत आहे. आमंत यामी हो, या तुम्हाला मी आमंत्रण देत आहे. वय धम्मा संखारा, वय धम्मा संखारा. वय धम्मा, जेवढे धम्म आहेत, जेवढे संस्कार आहेत ते नष्ट होणारे आहेत. रूप, शब्द, गंध, रस आणि स्पर्श क्रमशः नष्ट होणारा आहे. हे रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान, हे पंचस्कंद हे नष्ट होणार आहे. बघा काय जगात कालची घटना बघा. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असणाऱ्या व्यक्तीला वाटलं का मी मरणार आहे? एवढा आलिशान गाड्यांमध्ये फिरणारे, आलिशान बंगल्यामध्ये राहणारे, मोठ्या मोठ्या विमानात फिरणारे लोक, त्यांना थोडं तरी वाटलं का? वाटलं असतं तर त्यांनी एका बाळांना बोलले असते,
आपल्या पत्नीला बोलले असते, आपल्या कार्यकर्त्यांना बोलले असते, पण हा काळ किती क्रूर आहे. सकाळचा नाश्ता केला का ताई त्यांनाही माहिती नाही, केला का नाही केला, कुणाला बोलले का नाही बोलले. अवघ्या 40 मिनिटांमध्ये राख होते, राख. बेची राख व्हावं लागतं, भाजून जावं लागतं. आणि काय वाटलं खाली पडताना, अंगाला आग पेटली असताना कुणीतरी येतील मला वाचवतील वाटलं असेल ना. काळ किती क्रूर आहे. ते सकाळी असतात ते दुपारी राहत नाहीत, जे दुपारी असतात ते संध्याकाळी दिसत नाहीत, जे रात्री असतात ते सकाळी दिसत नाहीत. एवढं अनित्य जीवन आहे. म्हणून धम्मराजा म्हणाले, वय धम्मा संखारा अपमादेन संपादेथ. अप्रमाद पूर्वक धम्माला तुम्ही ग्रहण करा, धम्माला संपादन करा. तारुण्यामध्ये माणसं धम्माचं आचरण करत नाहीत, सौंदर्यामध्ये माणसं धम्माचं आचरण करत नाहीत, संपत्तीमध्ये माणसं सधम्माचं आचरण करत नाहीत. आणि मरणाच्या समयी जेव्हा अतिपीडा होतात तेव्हा हातातली वेळ निघून गेलेली असते. मरणाच्या द्वारी डोळे बंद केल्यानंतर जिकडे जन्म होणार आहे तिकडे दिसायला लागतं. त्याला गती निमित्त हा शब्द आहे पालीमध्ये. जिकडे जन्म होणार आहे पशूंचा, पक्ष्यांचा, प्राण्यांचा, प्रेताचा, नरकाचा की माणसाचा की देवलोकाचा, हे डोळे बंद करताना दिसायला लागतं. पुण्यवान असाल, हलके फुलके मरत असाल तर चांगले सुंदर सुंदर तुम्हाला बाग दिसायला लागेल, सुंदर सुंदर चैत्य विहार स्तूप दिसायला लागतील, सुंदर भगवंताची वंदना ऐकावयास यायला लागेल. भिक्खू संघाला मी दान करत आहो असं तुम्हाला भास होईल. पुण्य करत असाल, अमावस्या, पौर्णिमा, 2 अष्टम्यांना ब्रह्मचर्याचं पालन करत असाल तर, आणि प्राणी हिंसा, चोरी, व्यभिचार, खोटं बोलणे, दारू पिणे जर जीवनभर करत असाल तर मरतोळेस खुंखार रूप दिसायला लागतील, शब्द ऐकायला येतील आणि त्यावेळेस मनुष्य घाबरायला लागतो. डोळे बंद केल्यानंतर जिकडे जन्म होणार आहे तिकडचं दिसायला लागतंय आणि डोळे उघडे केले की गणगोत दिसायला लागते. पुत्ता मती धनंग मती इति बालो विहुयती अत्ताही अत्तनो नथी कुतो पुता कुतो धनांग. आत्ताही अत्तनो नथी, पुत्र माझा धन माझे असे मूर्ख माणसं म्हणतात. आत्ताही अत्तनो नथी, आपणच आपले नाही. कुठले धन, कुठलं? एक दिवस ते मृत्यूचं घर अंतिम आहे, तिथे मरणाला प्राप्त व्हायचं. त्या मरणाला प्राप्त होण्यापूर्वी हा अनमोल जन्म प्राप्त झालाय. बुद्धाने नखावर माती घेतली, जंगलात बुद्ध बसले, नखावर माती घेतली आणि नखावर माती घेऊन भिक्षूला सांगतायत, भिक्खूनो माझ्या नखावरची माती जास्त आहे का पृथ्वी तलावरची माती जास्त आहे? पृथ्वी तलावरची किती माती असेल? असंख्य माती आहे. नखावरची किती अत्यल्प आहे. तेवढ्याच लोकांना माझा सधम्माचा आविष्कार होणार आहे, तेवढ्याच लोकांना 4 आर्य सत्यांचा साक्षात्कार होणार आहे, तेवढीच लोक सुगतीगामी होणार आहेत. बाकीचे लोक पुन्हा जन्मणे पुन्हा मरणे, पुन्हा जन्मणे पुन्हा मरणे या भावचक्रात पडून दुर्गतीला प्राप्त होणार आहे. समुद्राचं पाणी कमी असेल एवढं आपण रडलो शास्त्र म्हणतात. प्रत्येका एका माणसाने किती रडले आजपर्यंत माहितीये का? समुद्राचं पाणी कमी आहे एवढं रडलं एका माणसानं आपल्या प्रियांच्या वियोगामध्ये. जन्मजन्मात कोणी ना कोणी मेले असल्यामुळे विमुक्तीचा अभ्यास करा म्हणून शास्त्र म्हणतात. या विमुक्तीचा अभ्यासाची सूत्र, अभिप्राय तुमच्या अंतःकरणात कोरावेत. हा सधम्माचा शुद्ध हेतू आहे. कोण वाईट बोललं, कोण चांगलं बोललं, कोण हसवलं, कोण टिंगल केलं, हा विषय नाही. सधम्मामध्ये स्थापित होणे हा सधम्माचा अभिप्राय एवढाच आहे. लेकरा बाळावर प्रेम करताना, नवऱ्यावर प्रेम करताना, बायकोवर प्रेम करताना आधी स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे आपण. जो स्वतःवर प्रेम करू शकतो तर विश्वातल्या प्रत्येक कोणावरही तो धार्मिकतेच्या बलाने प्रेम करू शकतो.
हा बोध तुम्हाला या धम्म परिषदेच्या माध्यमातून कळाला तर आपलं सोनं होणार आहे. धम्माचे योग्य अभिप्राय, कारण महाराष्ट्रातले बहुतांश लोक धम्माच्या अभिप्रायाकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. विशेषतः जेवढे कर्मचारी लोक आहेत ना, कदाचित माझा अभ्यास चुकीचा असू शकतो पण माझा आक्षेप त्यांच्यावर जास्त आहे. कर्मचारी जो क्रीम आहे, जो की सक्षम आहे 2 रुपये कमवण्यासाठी, ज्यांच्याकडे बाबासाहेबांच्या पुण्याईनं अन्न वस्त्र निवारा आला, त्या लोकांनी धम्मचन करणं गरजेचं आहे. बंगले झाले, गाड्या झाल्या, घोड्या झाल्या, ती लोक उदासीन झाले धम्माच्या प्रती, ती आचरण करू शकत नाहीत. पौर्णिमेला पूर्ण शहर विहारामध्ये आलं पाहिजे, उपोषण आपण केलेच पाहिजे, त्याला पर्याय नाही. धम्म युद्ध जिंकायचं असेल तर तुम्हाला शस्त्र, शीलरूपी शस्त्र तेजस्वी करावे लागतील. आता 12 फेब्रुवारीला आंदोलन आहे बुद्धगयेला. आंदोलन करत असताना केवळ एका आयामाने आंदोलन करून चालणार नाही. त्या आंदोलनाच्या अनेक पैलू असल्या पाहिजेत. एक नीतिमत्ता, चारित्र्य, सधम्म. कारण जो उपसताचं पालन करतो तो अरहंताच्या जीवन मार्गाचं अनुसरण करतो. जो अरहंताच्या मार्गाचं अनुसरण करतो त्याला विश्वातली कोणती शक्ती कधीच हरवू शकत नाही. तुम्ही शस्त्र कवच कुंडल बनवा. तुम्ही संघटन, महाराष्ट्राचं संघटन करत असताना बौद्ध लोकांना सधम्माचे अभिप्राय समजायला पाहिजे. मुस्लिम बांधव शुक्रवारी 5 वेळा नमाज पडतात, त्यांचे कर्मचारी लोक 5 मिनिटाची उभा मागतात आणि जाऊन त्यांची नमाज पढून येतात. ती बांधव त्यांची 5-10-15 मिनिट जाऊन ते करून येतात. तुमच्याकडे सधम्माचा अभिप्राय यावाच लागेल तुमच्याकडे.